तर विद्यार्थी मित्रांनो, संचित अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वीचा मॅथमॅटिकल लॉजिकचा पुढचा पार्ट बघणार आहोत. मागच्या व्हिडिओपर्यंत आपण बघितलं की लॉजिकल कनेक्टिव्ह. आता आपण जे लॉजिकल कनेक्टिव्हिटी आहेत त्यांना विस्तारामध्ये बघू. त्याच्यात पहिला काय होता, अँड. त्याचं सिम्बॉल आहे हां, बरोबर. आता हा अँड आहे, पण याला दुसरं नाव काय आहे, कंजक्शन. काय आहे, कंजक्शन. तर अँड तर तुम्हाला माहिती आहे, या शब्दाचा वापर दोन वाक्य जोडण्यासाठी होतो. वाक्य जोडण्यासाठी होतो. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. हे दोन वाक्य जोडण्यासाठी होतो. आता ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. राम प्ले क्रिकेट, बरोबर. एंड ब्रॅकेट कॉमा देऊन राम प्ले फुटबॉल. आता अँडने कसं जोडायचं आहे बघा. राम प्ले क्रिकेट अँड फुटबॉल. आता एक मला सांगायचं राहिलं स्टेटमेंटमध्ये की स्टेटमेंट जे आहेत ते PQR आणि S या अल्फाबेट्सने दाखवायचे आहेत. आता समजा मी म्हटलं इथे किती वाक्य आहेत, 2 वाक्य आहेत, बरोबर. तर P घेऊया, राम प्ले क्रिकेट, बरोबर आहे. राम प्ले क्रिकेट. आणि Q काय आहे, Q आहे राम प्ले फुटबॉल, बरोबर ना. हे काय आहे, 2 वाक्य. तर आता हे जोडण्यासाठी सिम्बॉलिक फॉर्म काय, सिम्बॉलिक फॉर्म P. दोघांना कशाने जोडलेला आहे, एंड. मग एंडचा सिम्बॉल काय आहे, Q, बरोबर. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. पण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आत्ता आहे, ती आहे ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल फॉर एंड. ट्रूथ टेबल फॉर एंड. ट्रूथ टेबल फॉर एंड आपण बघूया. मी व्यवस्थित टाकून घेतो. तर पहिल्या ह्याच्यात काय लिहाल, P. सिम्बॉल काय कसं चालू आहे, कंजक्शन. कंजक्शन म्हणजेच काय, एंड. एंडचा सिम्बॉल काय, हां, Q. आता हा ट्रूथ टेबल तुम्ही पाठ करा, बरोबर आहे. याची मी ट्रिक तुम्हाला पुढे देतो, पण हा पाठ करून ठेवा. एकदा T घ्या, दुसऱ्यांदा पण T घ्या. ट्रू F, बरोबर. ट्रू F. म्हणजे या बॉक्समध्ये बघा 2 ट्रू घेतले, 2 फॉल्स घेतले. यामध्ये एक ट्रू, एक फॉल्स, एक ट्रू, एक फॉल्स. त्याचा ट्रूथ टेबल काय येईल ते आपण बघूया. जर का दोन्ही ट्रू असतील, म्हणजे P आणि Q हे दोन्ही वाक्य जर का ट्रू असतील, तर व्हॅल्यू काय लिहायची, ट्रू. ट्रू आणि फॉल्स असेल, म्हणजे जर का पहिलं वाक्य P ट्रू असेल आणि दुसरं वाक्य फॉल्स असेल, तर उत्तर काय लिहायचं, फॉल्स. कळत आहे. आता तिसरं बघूया काय, F आणि T.
म्हणजे जर का पहिलं वाक्य फॉल्स आहे आणि दुसरं वाक्य ट्रू आहे तर काय लिहायचं, फॉल्स. बरोबर. आणि चौथ्याला पण काय लिहिणार, फॉल्स. हा आहे याचा ट्रूथ टेबल. कळत आहे. तर आपण प्रकार नंबर 2 बघूया, ऑर. आणि याचा सिम्बॉल काय आहे, हा. पण यालाच काय म्हणतात, डिसजंक्शन. काय म्हणतात, डिसजंक्शन. आज तुम्हाला माहिती आहे, ज्या वाक्यांना जोडण्यासाठी ऑरचा उपयोग केला जातो त्यांना काय म्हणतात, डिसजंक्शन. तर एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. राजा इज क्लेवर और ब्रेव. बरोबर. हे एक वाक्य आहे. तुम्हाला मी सांगितलं स्टेटमेंट कशा दाखवायची, पी क्यू आर आणि एस. बरोबर आहे. आता बघा, राजा इज क्लेवर और ब्रेव म्हणजे पी सेंटेन्स पहिले लिहा, राजा इज क्लेवर. बरोबर आहे. क्यू सेंटेन्स काय येईल, राजा इज ब्रेव. बरोबर आहे. मध्ये बघा दोन वाक्य हे होतात, और हा काय आहे, डिसजंक्शन म्हणजे तो एकमेकांना कनेक्ट करतो. बरोबर आहे. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, सिम्बॉलिक फॉर्म. पहिलं वाक्य काय आहे, पी कशाने जोडलंय, ऑर. मग ऑरचा सिम्बॉल काय आहे, हा क्यू. हा झाला ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म. आता आपण याचा ट्रूथ टेबल बघू. ट्रूथ टेबल जो की आहे, नेहमी लक्षात ठेवा हा ट्रूथ टेबल तुमचा काही करून पाठच असला पाहिजे. 1 2 3 इथं घेऊ 4. बरोबर आहे. पहिल्या याच्यात काय लिहितो आपण, पी क्यू. पी सिम्बॉल काय आहे ऑरचा, हा म्हणून क्यू. ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. बरोबर आहे. जेव्हा आपण दोन्ही सेंटेन्स जर का ट्रू ट्रू असले तर काय येतं, ट्रू. ऑरमध्ये हां आता पहिलं वाक्य काय आहे, ट्रू, दुसरं वाक्य फॉल्स आहे, तरी काय येते, ट्रूथ व्हॅल्यू ट्रूच. तर आता समजा पहिलं वाक्य फॉल्स आहे म्हणजे राजू इज क्लेवर हे फॉल्स आहे आणि राजा इज ब्रेव हे ट्रू आहे, तरी ट्रूथ व्हॅल्यू काय येते, ट्रू. पण जेव्हा दोन्ही फॉल्स असतील म्हणजे काय, दोन्ही वाक्य जर का चूक असतील तर काय लिहू, फॉल्स. कळतंय. तर विद्यार्थ्यांनो आपण तिसरा प्रकार बघू ज्याला म्हणतात इफ देन, ज्यालाच म्हणतात इम्प्लिकेशन. ज्याचा सिम्बॉल काय आहे, हा आहे त्याचा सिम्बॉल. बरोबर आहे. खडू चेंज करून घेतो काय ना. ज्या वाक्याला जोडण्यासाठी इफ देनचा वापर केला जातो त्यास काय म्हणतात, इम्प्लिकेशन. काय म्हणतात, इम्प्लिकेशन. बरोबर. काय म्हणतात, इम्प्लिकेशन म्हणतात. तर एक एक्झाम्पल देतो. इफ आय स्टडी हार्ड देन आय विल पास. बरोबर आहे. म्हणजे जे काय, जर का मी स्टडी हार्ड करेन तरच मी पास होईन. बरोबर. मग तुम्हाला माहिती आहे स्टेटमेंट आपण कशाने दाखवतो, पी क्यू आर आणि एसने. तर इथे दोन वाक्य होतील. पहिलं तर पी
आय स्टडी हार्ड. आय स्टडी हार्ड. आणि क्यू वाक्य काय होईल, देनच्या पुढचं घ्या, आय विल पास. आय विल पास. सिम्बॉलिक फॉर्म मग काय, सिम्बॉलिक फॉर्म काय, पी सिम्बॉल काय इफ देनचा. हां बरोबर, हा याचा झाला सिम्बॉलिक फॉर्म. पण महत्त्वाचं काय आहे, ट्रूथ टेबल. बरोबर, जो मी इथे मी परत सांगतोय, हा जर का ट्रूथ टेबल तुमचा पाठ नसेल तर तुम्हाला गणित समजणार नाहीत. बरोबर, हे बघा इथे काय लिहितो आपण, पी क्यू. पी इफ देन क्यू. पहिले काय लिहितो, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. दुसरं काय लिहितो, ट्रू फॉल्स ट्रू आणि फॉल्स. बघा पहिलं जर का वाक्य ट्रू आणि दुसरं पण ट्रू असेल तर काय लिहितो आपण, ट्रू. हां कशामध्ये, इम्प्लिकेशन किंवा इफ देनमध्ये. पण जर का पहिलं वाक्य ट्रू आणि दुसरं वाक्य फॉल्स असेल तर काय येतं, फॉल्स येतं. काय येतं, फॉल्स. तिसऱ्यामध्ये फॉल्स आणि ट्रू आहे तरी काय येईल, ट्रू. चौथ्यामध्ये दोन्ही फॉल्स आहेत म्हणजे काय, बी पण फॉल्स आहे आणि क्यू पण फॉल्स आहे तरी उत्तर काय येतं, ट्रू. मी परत सांगतोय, हे जे तुमचे आहेत ट्रूथ टेबल हे पाठ करा. थँक्यू. पुढे आपण बघूया. तर विद्यार्थ्यांनो किंवा विद्यार्थ्यांना काय करायचं, दोन्ही यूट्यूब बघतात, बाय कंडिशनल ह्यालाच काय म्हणतात, इफ अँड ओनली इफ चा सिम्बॉल काय आहे, दोन्ही साईडनी बन. आज तुम्हाला ते मी सांगितलं की याचा उपयोग कशासाठी, दोन वाक्य जोडण्यासाठी केला जातो. पी वाक्य घेऊया आपण, प्राइस इज इन्क्रीज. काय, प्राइस इज इन्क्रीज. आणि क्यू घेऊया, द डिमांड विल फॉल्स. ह्या जरा उलट पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. आता ह्या वाक्य इफ अँड ओनली इफ मी कसं जोडणार, प्राइस इज इन्क्रीज, इफ अँड ओनली इफ the demand will false. बरोबर आहे. सिम्बॉलिक फॉर्म, किती वाक्य आहेत, दोन. पी बरोबर, पी काय, प्राइस इज इन्क्रीज्ड. पुढे काय लिहिलं आहे, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफचा सिम्बॉल काय आहे, हा, म्हणून काय लिहिला, हा. क्यू बरोबर, हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. आपण याचं काय बघूया, ट्रूथ टेबल. एक दोन तीन लिहा, चार ते लिहा, पी ते लिहा, क्यू आहे. बरोबर, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा
फॉल्स. आता बघा, जेव्हा दोन्ही ट्रू असतील इफ अँड ओनली इफमध्ये तेव्हा ट्रू लिहायचं. एकदा ट्रू असेल एकदा फॉल्स असेल तर काय लिहायचं? फॉल्स. जर का फॉल्स आणि ट्रू असेल म्हणजे जर का पहिलं वाक्य फॉल्स आहे दुसरं वाक्य ट्रू आहे तर काय लिहायचं? फॉल्स. आणि दोन्ही जर का फॉल्स असतील तर ट्रू लिहायचं. काय लिहायचं? ट्रू लिहायचं. तर आता एक कन्सेप्ट आहे नेगेशन, ज्याला आपण सिम्बॉल आहे त्याचा. हां, नेगेशन म्हणजे काय? जर का ट्रू असेल तर फॉल्स. समजा एक पी स्टेटमेंट आहे, इट इज टॉल. तर याचं निगेशनचं सिम्बॉल हा आहे, निगेशन पी काय? इट इज नॉट टॉल. म्हणजे हा काय? टॉल नाही आहे. ह्याचा ट्रूथ टेबल एकदम सिम्पल आणि सोपा आहे, फक्त दोनच आहे. हे बघा, इथे पी आणि इथे निगेशन पी. एकदा ट्रू घेतला एकदा फॉल्स. जर का ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय लिहायचं? फॉल्स. आणि फॉल्स असेल तर ट्रू लिहायचं. उलट करायचा. कळत आहे? इतकं सोपं आहे. तर हा व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याच्यामुळे आपण हा इथे संपवतोय. 1.1 एक्सरसाइज लवकरच आपण घेऊन येऊ. थँक्यू.